हाय हॅलो नमस्कार. मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी साडीला फॉल कसा लावायचा ते मी दाखवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. शेवटी मी टिप्ससुद्धा देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आता इथे मी घेतलेली साडी बघू शकता. साडीचे जे दोन्ही साईडचे भाग आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे. आता इथं साडीच्या ज्या पदराला अशा पद्धतीचा जे गोंडे बांधायचे भाग असतात तशा पद्धतीचा आहे. तर इथं तो भाग सुद्धा मी कट करून घेत आहे, कारण नको आहे त्यांना. फक्त पिको करायचं आहे साईडला. तर साडीचे दोन्ही साईडचे भाग व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता इथं मी पदराच्या साईडचा जो भाग होता एक्स्ट्रा तो मी कट करून घेतलेला आहे. तर इथं महत्त्वाची टिप्स पहिली, फॉल कसा निवडायचा. तर फॉल निवडण्यासाठी साडीची धारी कोणत्या कलरची आहे ते बघून घ्यायचं. साडीचा जो वरचा भाग आहे तो दुसऱ्या कलरचा आहे, पण साडीची ती धारी आहे त्याच कलरचा फॉल घ्यायचा. साडी नेसल्यानंतर फॉल परतल्यानंतर तो सेम कलर दिसला पाहिजे, वेगळा नाही दिसला पाहिजे. त्यासाठी आता इथे बघू शकता मी जसं साडीचा गुलाबी कलर आहे त्यासाठी गुलाबीच मी फॉल घेतलेला आहे. सर्वात आधी मी साडीला दोन्ही साईडनं पिको करून घेते आणि त्यानंतर फॉल लावते. आता इथं मी फॉल एका साईडला फक्त पिको करणार आहे आणि दुसऱ्या साईडनं सिलाई घालून घेणार आहे. सिलाईसुद्धा कशी घालायची ते मी दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. इथं अजून एक टिप्स, जेव्हा तुम्ही साडीला फॉल लावत असता तेव्हा दोरासुद्धा सेम घ्यायचा, अजिबात वेगळ्या कलरचा घ्यायचा नाही, त्यामुळे दिसून येतो लगेच. आता इथे मी घेतलेला दोरा हा गुलाबी कलरचा घेत आहे, कारण साडीला खालच्या साईडला पूर्ण गुलाबी कलर आहे त्यासाठी. फॉलचा आणि साडीचा कलर कोणता आहे त्या कलरचाच दोरासुद्धा घ्यायचा. तर इथं मी या मशीनला जे फूट असतं ते चेंज करून घेतलेलं आहे, म्हणजे जे पिकोला आपण यूज करतो ते मी लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण सेटअपसुद्धा पिकोचं आहे ते मी करून घेतलेलं आहे. पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन. आता यानंतर एका साईडला मी अगोदर पिको करून घेते. सर्वात आधी साडी ही सरळ आणि उलटी बघून घ्यायची, त्यानंतरच पिको करून घ्यायचा. तर मी अगोदर साध्या मशीनवर तुम्ही पिको फॉल कसा करायचा किंवा साडीला साध्या मशीनवरती सुद्धा तुम्ही फॉल कसा लावायचा ते सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बघितलं नसेल तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे. कारण प्रत्येकाकडे पिको फॉलची मशीन असतेच असं नाही, साधी मशीन असते. तर साध्या मशीनवर सुद्धा तुम्ही साडीला फॉल कसा लावायचा याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आता इथं फक्त कपडा हा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये धरून घ्यायचा. तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडचे अगोदर पिको करून घेतले आणि कपडा आपला व्यवस्थित आहे का एकदा चेक करून घ्यायचा सिलाई मारते वेळीच. जास्त कपडासुद्धा ताणून धरायचा नाही, व्यवस्थित सोडून घ्यायचा. ते तर मी पूर्ण एका साईडला पिको करून घेतलेला आहे. आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने पिको करून घेत आहे आणि दोरा मी सेम वापरत आहे. एका साईडला साडीचा जो कलर दुसरा होता त्या कलरचाच मी दोरा घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला गुलाबी आहे तर कलर त्या कलरचाच दोरा घेतलेला आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसते आणि कलरसुद्धा मॅच झाला पाहिजे. आता इथं अजून एक बघा, फॉल जोडते वेळी किती जागा सोडायचा हे समजत नाही बऱ्याच जणांना. तर तुम्ही 8 ते 10 इंच जागा सोडू शकता किंवा तुमच्या हाताने 1 इंचभर जागा सोडू शकता. आता इथं मी घेतलेला फॉल आहे तो धुवून इस्त्री करून घेतलेला आहे. अगोदर धुवायचा फॉल आणि उन्हामध्ये सुकवायचा नाही तर सावलीमध्ये सुकवायचा फॉल आणि इस्त्री करून घ्यायची. जर तुम्हाला इस्त्री करायला जमत नसेल तर धुतल्यानंतर व्यवस्थित घडी करून घ्यायची आणि एका बेडखाली किंवा काहीतरी ओझं ठेवून वगैरे तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामुळे सुद्धा व्यवस्थित हा फॉल तयार होतो. आता इथं बघू शकता तुम्ही फॉल आणि साडी व्यवस्थित धरून घेतलेली आहे आणि पिको करून घेत आहे. जास्त फोल्ड धरायचं नाही,
तर मी इथं एका साईडला फक्त पिको करत आहे आणि दुसऱ्या साईडला हात शिलाई घालत आहे. दोन्ही व्यवस्थित धरायचे. तर या पद्धतीने एका साईडला पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे. कलर सुद्धा सेम घेतल्यामुळे व्यवस्थित दिसत आहे. आता यानंतर हात शिलाई कशी घालायची बघा. तर सर्वांच्याच घरी बसायचा पाट असतो, तो घेऊ शकता तुम्ही. आता इथं माझ्याकडे थोडासा स्टडी टेबल आहे, तो मी घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती असं व्यवस्थित साडी ठेवून घ्यायची. इथं बघू शकता व्यवस्थित फॉल आणि साडी त्याच्यावरती ठेवून घ्यायची. आता इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही, साडी ठेवल्यानंतर दोन्ही साईडची जी साडीचा भाग आहे तो आतमध्ये ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने. म्हणजे फॉल आपण जेव्हा लावतो म्हणजे हात शिलाई घालतो त्यावेळेस साडी आणि फॉल अजिबात हलू शकत नाही, व्यवस्थित बसले जातात. त्यामुळे घरी जर पाट असेल तुमच्या किंवा अशा पद्धतीचा प्लाऊड जरी असेल तरी तुम्ही घेऊ शकता. आता बऱ्याच मैत्रिणी खाली फरशीवर सुद्धा असा फॉल लावला जातो, पण फरशीवरती पटकन होत नाही, निसटलं जातं. त्यामुळे साडी आणि फॉल हा व्यवस्थित न हलता तुम्ही अशा पद्धतीने हात शिलाई घालू शकता. आणि छोटी सुई घेतलेली आहे, मॅचिंग असा दोरासुद्धा घेतलेला आहे आणि एका बोटाच्या अंतरावरती अशी हात शिलाई घालायची. आणि प्रत्येक वेळी जी शिलाई घालत असताना बघू शकता एक बोटाचा मी अंतर घेत आहे. जर तुम्ही मैत्रिणी नवीन शिकत असाल तर या पद्धतीचा नक्कीच वापर करा. कमी वेळामध्ये फॉल लावला जातो, साडीसुद्धा हलत नाही आणि फॉलसुद्धा हलत नाही. तर अशा पद्धतीने पूर्ण जी मी साडीला आहे ती हात शिलाई घालते. आणि जो दोरा ओढताना काय करायचं बघा, एक बोट असं ठेवून घ्यायचं आणि दोरा ओढून घ्यायचा. त्यामुळे व्यवस्थित हा दोरा ओढला जातो, पाठीमागचा दोरा ओढला जात नाही. आणि प्रत्येक वेळी त्याच्यावरती हातसुद्धा फिरवत राहायचं शिलाई घातल्यानंतर अशा पद्धतीने. आणि दोरा हा तुम्ही जास्त लांब घेऊ नका, कारण लांब दोरा घेतल्यानंतर गाठी पडू शकतात मध्ये शिलाई मारते वेळी. तर इथं जेवढा तुम्हाला जमेल त्या पद्धतीने दोरा घ्यायचा आणि एका बोटाच्या अंतरावरती हात शिलाई घालायची. तर मैत्रिणींनो, मी कमी वेळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने फॉल लावू शकता हे मी दाखवलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा. आणि या अगोदर मी भरपूर असे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघितला नसेल तर नक्की पहा. तर इथं आता बघू शकता मी दोरा ओढते वेळी काय करत आहे, असं बोट ठेवायचं आणि ओढून घ्यायचं. अगोदरची जी हात शिलाई घातलेली असते ती सुद्धा एकसाथ ओढली जाते, त्यामुळे बोट ठेवायचं आणि ओढून घ्यायचं. आता बघू शकता पाठीमागच्या साईडला अजिबात दोरासुद्धा दिसून येत नाही आणि कुठे साडीसुद्धा फोल्ड झालेली दिसून येत नाही, व्यवस्थित हा फॉल लागला जातो. असा जर प्लाऊड असेल तर तुम्ही नक्कीच वापर करू शकता. तर या पद्धतीने मी पूर्ण साडीला फॉल लावून घेतला. कमी वेळ लागतो, नक्कीच प्रयत्न करा. इथं पूर्ण साडीला फॉल लावून घेतलेला आहे, बघू शकता. तर कमी वेळामध्ये तुम्ही साडीला पिको फॉल अशा पद्धतीने नक्की करा. आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि या अगोदरसुद्धा भरपूर असे यूजफुल असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत, ते सुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा. तर व्हिडिओमध्ये मी फॉल धुवायचा दाखवला नाही, पण बऱ्याच जणी मैत्रिणी विचारतात की फॉल धुतला आहे का. तर मी होय फॉल धुतला आहे आणि छान अशी इस्त्रीसुद्धा करून घेतलेली आहे. तर माझा आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.